आज जो वीर बाल दिवस हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे संस्थेच्या वतीने, याचं तुम्हाला महत्त्व समजलं असेल. त्याचा पूर्ण इतिहास तुम्ही सर्वांनी आता पीपीटी आणि व्हिडिओच्या माध्यमातून ऐकला. हा उद्देश यासाठी आहे की आपण भारतीय लोक देशाभिमानी असलो पाहिजे, विशेष करून आपण स्वाभिमानी असलो पाहिजे, देशनिष्ठ असलो पाहिजे. ही जी संस्कार मूल्य आपल्यात रुजली पाहिजे, याकरता शासनाने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी प्रामुख्याने पाहिलं असेल की या देशांमध्ये खूप असे शूरवीर होऊन गेले, मान वाढवण्याचं काम केलं. त्याच्यामधले शिखांचे 10वे गुरु कोण होते? कोण? वीर गुरु गोविंद सिंग. त्याला किती मुलं होते? 4. त्याला काय म्हणतात? साहिबजादे. या साहिबजाद्यांनी 4 साहिबजाद्यांनी जे बलिदान दिलं त्या काळामध्ये आणि मुघल काळामध्ये, त्या बलिदानाचा इतिहास बनला. आणि शीख लोकांसाठी, धर्मियांसाठीच नव्हे तर जगातल्या नव्हे तर या देशातल्या सर्व भारतीयांसाठी एक आपला एक प्रतीक, त्यागाचं प्रतीक, शौर्याचं प्रतीक म्हणून स्थापित केलेलं आहे. असे वीरपुत्र साहिबजादे हे जर आपण इतिहास या ठिकाणी पाहिलेला आहे मित्रांनो, आपल्याला या इतिहासामधून प्रेरणा घ्यायची आहे की आपल्या जीवनामध्ये ही जी संस्कार मूल्य आहे ही रुजली पाहिजे. आपण या संस्थेशी, या देशाशी एकनिष्ठ राहू, आपण प्रामाणिक राहू, सत्याचा आग्रह धरू, आपण आपलं काम प्रामाणिकपणे करू. हा जो प्रेरणा, हा संदेश या कार्यक्रमातून घ्यायचा आहे, तसा संकल्प आपल्याला करायचा आहे. या गुरु गोविंद सिंग यांना 4 भाषा येत होत्या. एक तर पंजाबी होतीच, हिंदी होती, संस्कृत होती आणि फारसी होती. 4 भाषेत त्यांना ज्ञान होतं. आणि इतकंच नव्हे तर ते त्या काळामध्ये कविता सुद्धा लिहायचे. आणि जे त्यांना जे जाणवायचं, जे त्याचं निरीक्षण मोठं होतं आणि धर्मातल्या अनेक चांगल्या गोष्टी ह्या वेगवेगळ्या भाषांमध्ये त्यांनी भाषांतरित सुद्धा केलेलं होतं. त्यांची माता गुजरी देवी यांनी दिलेला जो संदेश आपल्या नातवांना, ज्या पद्धतीनं त्यांनी शत्रूच्या तावडीत असताना सुद्धा आपल्या नातवांना जो संदेश दिला आणि सत्यावरी कसं राहिलं पाहिजे, देशाभिमानी कसं राहिलं पाहिजे, जी ज्योत त्यांनी त्या ठिकाणी त्याच्या नातवामध्ये ती त्यांनी प्रज्वलित केली, याला कारण त्यांच्या आईवडिलांचे संस्कार, त्यांच्या कुटुंबाचा तो पूर्ण परिवाराचा जो आदर्श हा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ह्या लोकांनी आपला प्राण दिले म्हणून आपण जिवंत आहोत, हे तुम्ही लक्षात घ्या. हे जर लोक नसते आपल्या देशात होऊन गेले तर आपली काय अवस्था राहिली असते. हे आपले पूर्वज आहे ज्यांनी इतिहास घडवला आहे. आणि म्हणून कमीत कमी अशा प्रसंगी ते आपण गंभीर झालं पाहिजे. सिंगांच्या त्या सैन्यांमध्ये फार कठोर नियम होते. कोणत्याही सैनिकाने तंबाखू खायचा नव्हता, दारू प्यायची नव्हती, इतके कठोर नियम होते. निर्व्यसनी सगळे सैनिक होते. आणि म्हणून ते किती उंच आणि बलाढ्य तुम्हाला ते सैनिक पाहायला मिळतात. शिखांनी काही प्रेरणा याच्यापासून घ्यायची आहे की आपल्या जीवनामध्ये बदल करून आपण चांगले नागरिक कसे बनू, हा संकल्प या निमित्ताने करूया. कुमारी सखी दोरखंडे यांनी आपल्या चंद्रपूर जिल्ह्याचं नाव रोशन केलेलं आहे, या गावाचं नाव रोशन केलेलं आहे. ही आमची मुलगी, चिमुकली मुलगी कुमारी सखी, हिने चायनामध्ये जाऊन व्हॉलीबॉल चॅम्पियन मध्ये तिने पार्टिसिपेशन दिलं. महाराष्ट्रात 14 फक्त मुलं मुली होत्या, त्याच्यामध्ये ही एक आहे, धाराशिवची एक आहे, 10-12 ज्या आहेत त्या पुण्याच्या होत्या. ज्या पद्धतीने सखीने प्रगती केली, तिचं जोरदार आपण टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करतो. एखादा विषय घेऊन आपण प्रामाणिकपणे जर काम केलं तर तिचं स्थान या ठिकाणी होऊ शकते. सगळीच अनेक ठिकाणी कार्यक्रम होतो आहे, अनेक ठिकाणी तिला बोलावं, सन्मानित केलं जाते. हे यश तिचं, तिच्या पालकांचं. आदरणीय पांडुरंगजी जे आहेत दोरखंडे साहेब, त्यांनी सुद्धा आपल्या मुलीला घडवलं, त्यांच्या आईने घडवलं आणि या पद्धतीनं एक आदर्श आपल्यासमोर उभा केला. तिचं अभिनंदन संस्थेच्या वतीने करतो. आदरणीय प्राचार्य साहेबांच्या वतीने आम्ही तुझा सन्मान आम्ही करू शकलो. आदरणीय सर थोडे बाहेर मीटिंगमध्ये असल्यामुळे ते येऊ शकले नाही, परंतु त्यांनी तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे, तुम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद. नमस्कार.